डेली करंट अफेअर्समध्ये उत्तर प्रदेशातील सारनाथ हे जे स्थळ आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे त्याच्यामध्ये तिचा समावेश झालेला आहे. दक्षिण कोरियामध्ये बुसान येथे 48वी जागतिक वारसा समितीची बैठक चालू आहे आणि तिथे उत्तर प्रदेशामध्ये प्राचीन बौद्ध स्थळ आहे तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सारनाथचे खूप ऐतिहासिक महत्व आहे. जेव्हा गौतम बुद्धांना तथागतांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली आणि तेव्हा त्यांनी त्यांचं पहिलं प्रवचन ह्या सारनाथ येथे दिलेलं आहे. त्यामुळं बौद्ध धर्मामध्ये या सारनाथला खूपच असं पवित्र असं स्थान आहे. जेव्हा तथागतांनी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिलं त्यांचं प्रवचन या सारनाथमध्ये दिलेलं आहे. आनंद हा त्यांचा पहिला सेवक होता, त्यांच्या चुलत भावाचा मुलगा होता, त्यांचा पुतण्या होता आनंद हा. आणि शेवटच्या प्रवासापर्यंत आनंदनी त्यांना साथ दिलेली आहे. आणि या सारनाथचं खूप मोठं महत्त्व आहे. युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. 48वी दक्षिण कोरियातील बुसान येथे ती बैठक चालू आहे.